सिस्टमॅटिक मॅनर, व्यवस्थितपणे नीट त्यावेळेला त्याला काय म्हणायचं, आलं का लक्षात. इन अ सेट ऑफ बुक्स तुम्हाला क्वेश्चन त्या पद्धतीने विचारले जाते. इन अ सेट ऑफ बुक्स, इन अ लेजर, इन अ जर्नल, काय तर म्हणलं जाईल. सेट ऑफ बुक्स हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे. नेक्स्ट त्याच्यामध्ये आहे की अकाउंटन्सी. व्हॉट इज अकाउंटिंग? अकाउंटन्सी, व्हॉट इज अकाउंटन्सी? कोण सांगताय अकाउंटन्सी म्हणजे काय? बघा, साधे साधे गोष्ट आहेत. टायटल, ज्या युनिटचं टायटल बुक किपिंग अँड अकाउंटन्सी आहे, त्याचं बुक किपिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय बुक किपिंग, व्हॉट इज मीन बाय अकाउंटिंग, हे जर माहित नसेल तर काय त्या टॉपिक मध्ये शिकणार आहात तुम्ही. अकाउंटिंग, पुस्तक पालन वेगळं आहे, अकाउंटिंग वेगळं आहे. देर इज टू डिफरंट कन्सेप्ट. सो बुक किपिंग अँड अकाउंटन्सी 11वी-12वीला स्पेशल पेपर होते. अकाउंटिंग कोण सांगताय अकाउंटन्सी? समजा Accounting is an art of recording, classifying, summarizing in significant manner in terms of money, business transaction, financial character in the results thereof. येस येस, बस काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, अकाउंटिंग इज आर्ट ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड समरायझिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग, क्लासिफाईंग, समरायझिंग अँड अनालाइज. त्याचं वर्गीकरण करा, त्याचं समरी करा आणि त्याचं अनालाइज करा. 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि म्हणून अकाउंटिंग कन्सेप्ट इन्क्लूड्स क्लासिफाईंग, अनालायझिंग अँड समरायझिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. बुककीपिंग अँड अकाउंटिंग या संकल्पना तुम्हाला क्लिअर होतील. त्याच्यानंतर पुढचा भाग सुरू होतो ट्रान्झॅक्शन, व्यवहार हे होतो. ट्रान्झॅक्शन हा व्यवहार हे कशामध्ये असला पाहिजे, ट्रान्झॅक्शन इज ऑलवेज इन डॅश डॅश डॅश. कशाच्या स्वरूपात पाहिजे, मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की एखाद्याला जाऊन मारून ये, मग तुला हे 50,000 देतो. ह्याला व्यवहार म्हणता येईल का आपल्या अकाउंटिंग लँग्वेज मध्ये? बोला. नाही. मग अकाउंटिंग मस्ट बी इन, कसं पाहिजे ते? आवाज येत नाही. आवाज येत नाही. अकाउंटिंग मस्ट बी इन मनी और मनीज वर्थ. येते का? आला का नाही आवाज? हो सर, येतोय. अकाउंटिंग मस्ट बी मनी. अरे एकाला येतो एकाला येत नाही म्हणजे तुमचं काहीतरी प्रॉब्लेम असेल कोणाचा तरी. अकाउंटिंग मस्ट बी इन मनी और मनीज वर्थ. म्हणजे कॅमेरा वगैरे बघून घ्या तिथं आहेत का चालू वगैरे. यस, हा एक तिथे एमसीक्यू होऊ शकतो. मी तुम्हाला फक्त समरी उदाहरण देत जातोय कशा पद्धतीनं ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्न येणार आहेत किंवा असतील. पुढचा प्रश्न असेल, ट्रान्झॅक्शन आहे. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचे आपल्याला नोंदी करत असताना त्या अकाउंटचं क्लासिफिकेशन करावं. अकाउंटिंगची पहिली स्टेप्स आहे की क्लासिफाय द ट्रान्झॅक्शन, देन समराइज अँड देन अनालाइज. क्लासिफाय करायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे त्या व्यवहाराचे, जे नवीन आहेत विद्यार्थी ज्यांना बुक अकाउंट्स बिलकुल माहित नाही, त्यांनी लक्षात ठेवायचं. एक ट्रान्झॅक्शन, एक व्यवहार झाल्यानंतर तो व्यवहाराचं वर्गीकरण केलं पाहिजे. तर ट्रान्झॅक्शन मस्ट बी क्लासिफाईड इनटू द अकाउंट. त्या व्यवहाराची वर्गीकरण, त्या व्यवहाराचं वर्गीकरण हे खात्यामध्ये करायचं, अकाउंट मध्ये करायचं. सो द अकाउंटिंग इज क्लासिफाईड. अकाउंटचं वर्गीकरण केलं जातं. हाऊ मेनी टाइप्स of the accounts are there? Main types in which the account is classified. Accounts classification किती? 2 part, main two accounts, that is पर्सनल आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अँड इम्पर्सनल, व्यक्तिगत आणि अव्यक्तिगत असे खात्याचे 2 प्रकार होतात. व्यक्तिगत खात्याचे पुन्हा 3 प्रकार होतात. सांगा पटपट. नॅचरल, आर्टिफिशियल अँड रिप्रेझेंटेटिव्ह अकाउंट. व्यक्ती म्हणलं ना, पर्सनल म्हणजे काय?
पोपट पोपट आहे ते नैसर्गिक आहे तर नाव म्हणजे पोपट नाव दिलं. आपल्याला नाव बारसं करून दिलेली नावं आहेत. किंवा त्याला आर्टिफिशियल म्हणू. आर्टिफिशियल म्हणजे काय? की त्याला कायद्यानं निर्माण केलेलं नाव. उदाहरणार्थ कालच्या प्रॉब्लेम आपण घेतला की स्पोर्ट्स क्लब असेल समजा हनुमान स्पोर्ट्स क्लब किंवा इतर काही उदाहरणं आपण घेतली. बँक आहे, आमचे रोटरी क्लब आहे. तर ही नावं कशी आहेत? ही कायद्यानं निर्माण केलेली नावं आहेत. ते आर्टिफिशियल म्हणून आर्टिफिशियल पर्सन. आणि ज्या संस्था वगैरे असतील त्या. आणि रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे ज्याचं प्रतिनिधित्व म्हणून त्याला नाव दिलेलं असतं. समजा उदाहरणार्थ एखादा प्रदत्त, आदत्त असे खर्च आहेत, उत्पन्न आहेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रीपेड एक्सपेन्सेस, इन ॲडव्हान्सेस एक्सपेन्सेस हे जी खर्च नावं दिलेले त्या खर्चाला त्याला रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधित्व स्वरूपाचं दिलेली नाव. त्याचे 3 प्रकारचे नावं जी आहेत ती लक्षात ठेवा. ती पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात की पर्सनल अकाउंट इज क्लासिफाईड इनटू किंवा पर्सनल अकाउंट्स क्लासिफाईड इन्क्लूड्स खाली काही नावं तिन्हीपैकी एखादं दिसतं ते तुम्ही बरोबर असं काय. आता आहे इम्पर्सनल. इम्पर्सनल अकाउंट अगेन क्लासिफाईड इनटू बोला लवकर. इम्पर्सनल अकाउंट किती मध्ये वर्गीकृत इनटू टू अकाउंट टू अकाउंट्स कोणते? Real and nominal रिअल अकाउंट अँड नॉमिनल. Real and nominal account. So impersonal account is classified as real and nominal account. Impersonal म्हणजे अव्यक्तिगत. ते कोणाचं नाही, नावाचा संबंध येणार नाही. इम्पर्सनल आहे, अव्यक्तिगत आहे. म्हणजे काय? एक तर मालमत्ता किंवा उत्पन्न, खर्च, तोटे, नफा अशी विभागणी केली गेली. म्हणजे जे काही तुम्ही व्यवसायामध्ये मालमत्ता तुमची क्रिएट केलेली असेल, निर्माण केलेली असेल. मी तुम्हाला उदाहरण दिले तर त्याच्यामध्ये कॅश, बँक, इन्व्हेस्टमेंट आहे का? अशी उदाहरण दिली होती की नाही? पैसा, अडका, सोनं, जमीन जमला, सोनं, नाणं, चांदी, हिरे, मोती, माणिक असं दिलं होतं की तुम्हाला? ही जी जुन्या काळाची म्हण होती की पैसा, अडका, जमीन जमला, सोनं, नाणं, चांदी, हिरे, मोती सगळे असेट्स आहेत. बघा, पैसा अडका, पैसा म्हणजे कॅश इन हँड, कॅश इन बँक. अडका म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक. अडका पैसे अडकून राहिले आपले गुंतवले. जमीन जुमला लँड, बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, कॉम्प्युटर्स किंवा अजून काही तुमचे मोटर व्हेकल हे असतील, हे सगळे काय असेट्स आपले. आणि त्यानंतर काय ते सोनं नाणं, सिल्वर, कॉइन्स, गोल्ड, डायमंड हे सगळं त्याच्यामध्ये. ही अशा पद्धतीची आपली मालमत्ता आहे. त्याला रिअल अकाउंट म्हणायचं. वास्तव खाता येते, ते आपण हाताळू शकतो, बघू शकतो, त्यांना रिअल असेल, रिअल म्हणतो. त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार मगाशी दिले, इनटँजिबल, टँजिबल असेल. हे सगळे टँजिबल आहे, आपण बघू शकतो, हाताळू शकतो. इनटँजिबल असेल सुद्धा असतं. म्हणजे मी एखादं पुस्तक लिहिलं आणि त्याचं मला पेटेंट आहे, तर ते पेटेंट काय आपण बघू शकतो का? त्याला हातात घेऊ शकतो का? त्या हातात घेऊन दुसऱ्याला देऊ शकतो का? नाही. ट्रेडमार्क आहे, तो आपण देऊ शकतो का? नाही. फक्त आपण त्याला गुडविल आहे. हे सगळं आपले इनटँजिबल असेट्स आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट म्हणजे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट मध्ये काय काय येतं? नॉमिनल म्हणजे समजा मी 500 रुपये दिले, माझ्याकडे 500 रुपये आहेत. मी 500 रुपये जर लाईट ऑफिस मध्ये जाऊन दिले तर त्याला नाव त्या 500 रुपयाला आपण काय म्हणणार? लाईट अकाउंट, लाईट बिल. किंवा तेच 500 रुपये जर आपण फोन बिलचे टेलिफोन ऑफिस मध्ये गेलो, फोन बिल भरलं, त्याला आपण नाव देणार टेलिफोन. किंवा तेच 500 रुपये ऑडिटरला दिले, ऑडिट फी म्हणून ऑडिट फी नाव दिलं. म्हणजे त्याच्यासाठी जे नॉमिनल नाव दिलं जातं त्या व्यवहारासाठी, पैसे आले किंवा गेले किंवा मला डिस्काउंट सूट मिळाली 500 रुपयाची, मी डिस्काउंट म्हणणार त्याला. हे जे नॉमिनल नाव दिलं जातं त्याला नॉमिनल नाव. वेदर इट मे बी प्रॉफिट, वेदर इट मे बी लॉस, वेदर इट मे बी इन्कम और वेदर इट मे बी एक्सपेन्सेस. खर्च असू दे, तोटे असू दे, उत्पन्न असू दे, लाभ असू दे, हे सगळे नॉमिनल अकाउंट. अशा पद्धतीनं जे नवीन आहेत त्यांना हे लक्षात राहिलं पाहिजे की सगळे मेन अकाउंट्स आहेत आणि या मेन अकाउंटशी नियम केले जातात. देर आर 3 rules ऍज पर द 3 अकाउंट्स, 3 सब अकाउंट्स. 3 झाले अकाउंट: पर्सनल, रिअल, नॉमिनल.
तिन्ही अकाउंटचे रूल तुम्हाला माहित पाहिजे, त्याच्यात तुम्हाला एमसीक्यू विचारलं जाईल. पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्तिगत. तर साधी गोष्ट आहे, म्हणजे समजा व्यक्तिगत म्हणजे माझं झालं. मग मी जर व्यापार व्यवसाय करत असेल तर माझ्याकडून काहीतरी जाणार आहे, मला काहीतरी येणार आहे, किंवा मी देणार आहे, मी येणार आहे. पर्सनल अकाउंट म्हणजे काय, की जर काही तुम्हाला येणं किंवा देणं असेल त्यासाठी ते पर्सनल अकाउंटचं नाव घ्यायचं असतं, इतर वेळेला घ्यायचं नाही. उदाहरणार्थ तुम्ही समजा एका दुकानात गेला आणि तुम्ही खरेदी केली, आणि खरेदी केल्यानंतर एक एक 200 रुपयाची खरेदी केली, एखादा तुम्ही काही पेन वगैरे किंवा इतर काही घेतलं असेल, पुस्तक वगैरे, तर 200 रुपये दिले, तो पावती दिली, तिथं तुमचं नाव तो कुठं नोंद करण्याची गरज नाही त्याला, की लगेच ते लेजर मध्ये किंवा जर्नल मध्ये नाव लिहून ठेवायची गरज नाही. तो म्हणा फक्त विक्री केली पुस्तकाची एवढंच. पण जर मी गेलो आणि त्याला सांगितलं तुम्ही गेला त्याच्यामध्ये 200 रुपयाची पुस्तकं, वह्या, पेन घेतलाय, सांगितलं मी नंतर पैसे देतो, लगेच त्याची नोंद ठेवा, कारण तुमच्याकडून 200 रुपये येणे आहेत. हे अशा पद्धतीनं, किंवा तुम्ही स्वतः जर दुकानदार असेल, तुम्ही ज्याने ते उधारीने नेलं असेल, खरेदी केलं असेल, त्याचं नाव तुम्ही लगेच त्याला त्याच्यामध्ये देऊन ठेवू शकता. अशा पद्धतीनं जर उधारी खरेदी विक्री वगैरे असेल, त्या पर्सनल किंवा येणे देणे असेल तर पर्सनल अकाउंटचा वापर केला जातो. म्हणून ते आपण त्या ठिकाणी जे लेजरचे हे करतो, क्लासिफिकेशन करतो, डेटर लेजर, क्रेडिटर्स लेजर, ते ह्या पर्सनल अकाउंटच्या बेसिसवर असतात. आणि म्हणून पर्सनल अकाउंटचा नियम काय आहे, डेबिट द रिसिव्हर, त्याला मिळतो तो डेबिट, अँड Credit the giver. Credit the giver. क्रेडिट द गिव्हर. जो देतो तो क्रेडिट आहे, ज्याला मिळतं तो डेबिट. हा पहिला नियम आहे. सेकंड अकाउंटचा नियम आहे, सेकंड कुठला आहे, रिअल अकाउंट. रिअल म्हणजे काय, मालमत्ता आहे. समजा मालमत्ता काय असते, बिल्डिंग, फर्निचर, मशीन खरेदी विक्री होत असते. मग ती मालमत्ता ज्यानं खरेदी केलेलं त्याच्याकडे जाईल, जो विकेल त्याच्याकडून जाईल, आणि जे खरेदी केलेलं त्याला मिळेल. म्हणून ज्याच्याकडे जाईल आणि ज्यानं दिली, अशा दोघांच्या तिथं तुम्हाला एंट्रीज त्यामध्ये बघायच्या आहेत, त्या मालमत्तेच्या बाबतीत, त्या असेटच्या बाबतीत, फर्निचर असेल, मशिनरी असेल, असं. म्हणून रिअल अकाउंटचा नियम, Debit what comes in, credit what Credit goes what out. goes out. व्हेरी गुड. डेबिट व्हॉट कम्स इन. हॅलो, हे काय डिस्कनेक्ट झालं. नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटचा नियम कोण सांगतंय? Debit expenses and losses. Credit incomes and gains. यस, डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च आणि तोटे सगळे डेबिट. मी सांगत असताना काही ज्यांना माहित नसेल त्यांनी लिहून घेत जावर, काही प्रश्न येणार आहेत, म्हणून मी तुम्हाला द्यायला एक दोन टॉपिक जर्दीशी संपून. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट द इन्कम अँड गेन्स. जे जे तोटे होतील किंवा जे काही तुम्हाला खर्च होईल ते सगळे डेबिट असायला. समजा तुम्ही जेव्हा लाईट बिल भरलं, लाईट बिल अकाउंट डेबिट, ऑडिट फी दिली, ऑडिट फी अकाउंट डेबिट, पगार दिला, सॅलरी अकाउंट डेबिट, डेबिट द एक्सपेन्सेस. लॉस झाला, लॉस ऑन सेल ऑफ मशीन असेल तर लॉस ऑन सेल ऑफ मशीन अकाउंट डेबिट. उत्पन्न झालं, डिस्काउंट मिळालं आपल्याला, पैसे आले, कॅश अकाउंट डेबिट टू डिस्काउंट. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं. आणि इन्कम जे आहे किंवा आपल्याला असलेला गेन्स असतील किंवा प्रॉफिट असेल तो क्रेडिट अकाउंट. अशा पद्धतीने 3 रूल लक्षात ठेवायचे. आणि हे या 3 रूलच्या आधारावर अकाउंटचं क्लासिफिकेशन केलं जातं, त्या ट्रान्झॅक्शनचं क्लासिफिकेशन केलं जातं. ट्रान्झॅक्शन इज क्लासिफाईड ॲज डेबिट ऑर क्रेडिट. 2 बाजू असतात. एवढी अकाउंट हॅज टू साईड डेबिट अँड क्रेडिट. म्हणून ते कोणतं अकाउंट डेबिट आणि कोणतं अकाउंट क्रेडिट करायचं हे बघायचं. म्हणून ज्या वेळेला कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही जर अकाउंट तयार करत जात असाल, एमसीक्यू तर तयार, तुमचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तर तयार होतीलच, पण तुम्हाला एक कळलं पाहिजे, एखादा व्यवहार झाल्याबरोबर त्या व्यवहारामध्ये किती अकाउंट्स आहेत, म्हणजे सिंगल एंट्री आहे का कंपाऊंड एंट्री आहे. कंपाऊंड एंट्री म्हणजे काय, कोण सांगतंय? व्हॉट डू यू मीन बाय कंपाऊंड एंट्री? मी तुम्हाला एक सांगितलं उदाहरण, असं मशिनरी परचेस फॉर रुपीज 12 entry.
Huh? Double entry. Double entry. Double entry means compound entry. Simple entry, compound entry, and opening entry. There are three types of entries. Journal entry has three types: single entry, compound entry, and opening entry. एंट्रीचे 3 प्रकार आहेत. कंपाऊंड एंट्री ज्याला सिंगल म्हणजे एक डेबिट एक क्रेडिट. कंपाऊंड म्हणजे डेबिटला एक आणि क्रेडिटला 2. yes, one account is debited while credit is 2 or more. Or debit is 2 or more and credit is 1. Or debit is 2 or more, also credit is 2 or more. That is the compound. उदाहरण सांगतो तुम्हाला. समजा मशिनरी परचेस, एक उदाहरण. More. मशिनरी परचेसला 50,000, 50,000 खरेदी केली उदाहरणार्थ. आपण एंट्री काय करणार? 2 झाले अकाउंट. मशिनरी परचेसला क्लासिफाय दिस ट्रान्झॅक्शन. हे व्यवहार ज्यावेळेला आपण वर्गीकरण करायला जातो त्यावेळेला त्याचे 2 अकाउंट होतील. एक मशीन आणि खरेदी केलं, पैसे गेले म्हणून कॅश किंवा बँक, म्हणून मशीन अकाउंट आणि कॅश अकाउंट असे 2 अकाउंट झाले. त्याला तुम्ही नियम लावायचा. त्याला काय करायचं? तुम्ही नियम लावायचा, त्याचं अनालिसिस करायचं. म्हणजे नियम लावायचा. काय लावायचा? मशिनरी हे काय असेट आहे आणि हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचं नेम डेबिट व्हॉट कम्स इन, जे आपल्याकडे येते डेबिट, म्हणून मशिनरी आपल्याकडे आली खरेदी केल्यावर. मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश. ही सिंगल एंट्री, सिंपल एंट्री झाली. सिंगल म्हणजे सिंपल एंट्री. त्यानंतर कंपाऊंड एंट्री आहे. समजा मशिनरी परचेस ₹50,000 अँड डिस्काउंट अलाउड ₹10,000. 10,000 रुपये त्याला डिस्काउंट दिले आपल्याला. मशिनरी आपल्याकडे आली. एंट्री कशी होईल सांगा बरं, कोण सांगताय? मशिनरी परचेस्ड फॉर ₹50,000 अँड डिस्काउंट अलाउड ₹10,000. कशा पद्धतीने एंट्री होईल सांगा बरं? मशिनरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट डिस्काउंट अकाउंट. व्हेरी गुड. मशिनरी अकाउंट डेबिट 50,000 टू कॅश. डिस्काउंट दिले ना तुम्हाला, मग तुम्ही 50,000 देणार का? 50,000 देणार का त्याला? नाही, 40,000. किती देणार? 40. 40,000. 40,000. टू कॅश अकाउंट 40,000. आणि मग 10,000 कशाबद्दल तुम्ही कमी दिले? डिस्काउंट बद्दल, टू डिस्काउंट अकाउंट. Discount. सो दिस एंट्री विल बी द कंपाऊंड एंट्री. लक्षात आलं का? कंपाऊंड. सो कंपाऊंड एंट्री means the entry which debit side is 2 or more account or credit side is 2 or more. सांगतो हे सुद्धा तुम्हाला एमसीक्यू मध्ये आलं. म्हणजे प्रत्येक तुम्हाला हे अकाउंट शिकत असताना पहिल्यांदा त्याचे नियम बघा, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय बघा, मग त्याच्यामध्ये तुम्ही जर्नल म्हणजे काय बघायचं, मग लेजर मध्ये काय बघायचं, मग ट्रायल बॅलन्स मध्ये काय बघायचं. हा पहिला टॉपिक आहे. त्यासाठी अकाउंटिंग सायकल. इट इज अकाउंटिंग सायकल. अकाउंटिंग सायकल इन्क्लूड्स अकाउंटिंग सायकल स्टार्ट फ्रॉम. कशापासून सुरू होतं अकाउंटिंग सायकल? अकाउंटिंग सायकल स्टार्ट फ्रॉम transaction. and accounting cycle end to Balance. Balance. for balance, final account. Balance sheet, final account. Very good. Transaction, त्यानंतर जर्नल, त्यानंतर लेजर, त्यानंतर बॅलन्सिंग ऑफ लेजर, ट्रायल बॅलन्स, adjustment and final account. This is the steps of the accounting cycle. These are the steps of accounting cycle. The steps आहेत accounting cycle च्या. आणि या प्रत्येकाचं तुम्हाला क्लासिक हे बघायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह काढलं पाहिजे. कशा कशाचं काढलं पाहिजे? ट्रान्झॅक्शनचं काढलं पाहिजे, जर्नल काढलं पाहिजे. जर्नल इज अ वर्ड which derived from which country's word? जोर. French. Which country? French. फ्रेंच. जोर, फ्रेंच भाषेतील जोर या शब्दापासून हा जर्नल तयार झाला. What do you mean by जोर? Day. जोर means day. So journal is a daily transactions. हा फ्रेंच भाषेतून आलेले शब्द झाले. इथंच तुमचे हे शब्द झाले. आता हे जर्नल आहे. जर्नल अगेन क्लासिफाइड इंटू सब जर्नल्स. हाऊ मेनी सब जर्नल्स आर देअर?
Specialized journal. हा लास्ट टाइम घेतलंय मी